तर माझं जे साईट आहे ते जवळपास 450 किलोमीटर आहे. बरोबर. तरी पण मी इथून हे प्लांटेशन या ठिकाणी घेऊन जातोय, कारण मला या ठिकाणी समाधान मिळालंय. कुठल्या वातावरणात कुठली झाडं लागली पाहिजे, खड्डे किती प्रकारचे केले पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचं संगोपन कसं झालं पाहिजे, सावलीची झाडं कोणती, फळाची कोणती, फुलांची कोणती, हे वेगळी माहिती अतिशय परिपूर्ण अशा पद्धतीची आम्हाला या ठिकाणी मिळाली. जवळपास 200 झाडं आम्ही या ठिकाणी केशरची आम्ही या ठिकाणी घेतली आणि एक दुसरी झाडे पण आम्ही जवळपास 100 एक दुसरी झाडं आम्ही वेगवेगळ्या प्रकारची आम्ही या ठिकाणी घेतली. अतिशय चांगली नर्सरी आहे, की बऱ्याच ठिकाणी आम्ही नर्सरीला भेट दिल्या. हां, परंतु आता जसं आम्हाला केशर पाहिजे होता, हां, परंतु अनेक ठिकाणी भेसळीचं प्रमाण त्या ठिकाणी दिसतंय. हां, परिपूर्ण अशा प्रकारचं खात्रीचं ज्याला म्हणतो आपण, हां. अशा पद्धतीची झाडं या ठिकाणी आम्हाला एकत्रित या ठिकाणी मिळाली. वेगवेगळ्या वाढीतली, मग कोणी 1 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल, 4 वर्षाचा असेल, 6 बरोबर, वर्षाचा असेल, बरोबर. वेगवेगळ्या टप्प्यातली झाडं आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाली आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीची झाडं पाहिजे होती, ती आम्हाला या ठिकाणी मिळाली. म्हणून अंतरपेक्षाही झाडं कसे आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि चांगलं परिपूर्ण या ठिकाणी आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही इथून घेऊन जातोय.